नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिक्षक भारतीनं अतुल देशमुख यांना पाठिंबा जाहीर केलाय। समाजवादी नेते कपिल पाटील यांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर करण्यात आला। नागपूर पदवीधर मतदारसंघातून अतुल दिनकरराव देशमुख हे शिक्षक भारतीचे अधिकृत उमेदवार असणार आहेत। समाजवादी नेते कपिल पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या निर्णयाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली। अतुल देशमुख यांनी ओबीसी हक्क, रुग्ण समिती, नीट परीक्षा आणि शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर सातत्यानं आंदोलन केल्याचा उल्लेख पत्रकात करण्यात आलाय। शिक्षणाच्या वाढत्या खासगीकरणाविरोधात आणि शिक्षकांच्या कंत्राटीकरणाविरोधात देशमुख यांनी सातत्यानं आवाज उठवल्याचंही शिक्षक भारतीनं म्हटलंय। संघटनेनं शिक्षणाचं खासगीकरण पूर्णतः बंद करणं, वैद्यकीय, अभियांत्रिकीसह उच्च शिक्षण मोफत करणं आणि शिक्षकांना सन्मानपूर्वक वेतन देण्याची मागणी केली आहे। तसंच जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी आणि कंत्राटी पद्धत बंद करून सर्वांना सुरक्षित आणि सन्मानजनक वेतन श्रेणी लागू करावी अशीही मागणी करण्यात आली आहे। तर ही लढाई कोणत्याही राजकीय पक्षाविरोधात नसून शिक्षण क्षेत्रातील धोरणांविरोधातील असल्याचं शिक्षक भारतीनं स्पष्ट केलंय। दरम्यान नागपूर विभागातील पदवीधर मतदारांनी अतुल देशमुख यांना पाठिंबा द्यावा असं आवाहन देखील शिक्षक भारतीनं केलंय। सर्वात पहिला प्रश्न मांडणार आहे की शिक्षणाचा संपूर्ण खर्च हा राज्य सरकारने उचलावा। संपूर्ण खर्च शिक्षणाचा हा राज्य सरकारने उचलावा। ज्या पद्धतीने शिक्षणाचं खाजगीकरण चालू आहे ते थांबवावे। शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी। सेवा ज्येष्ठता, भरपूर शिक्षकांवर अन्याय होत आहे आणि एकीकडे आपण अपेक्षा करतो का त्या शिक्षकांनी दर्जेदार शिक्षण मुलांना दिलं पाहिजे। सरकारी शाळा बंद पडत चाललेल्या आहे, सगळ्या तुम्ही खाजगीकरण सगळीकडे होत चाललेलं आहे। तर हा प्रामुख्याने मुद्दा राहणार आहे की शैक्षणिक क्षेत्राचं जे खाजगीकरण होत चाललेलं आहे ते थांबलं पाहिजे। अतुल दिनकरराव देशमुख यांची उमेदवारी आम्हाला यासाठी महत्त्वाची वाटते की शिक्षण क्षेत्राचं जे खाजगीकरण झालेलं आहे ते खाजगीकरण थांबवायचं असेल। तुम्ही गेल्या 2 वर्षात विधान परिषदेत बघा, मी रिटायर झाल्यापासून खाजगीकरण आणि कंत्राटीकरण शिक्षणाचं खाजगीकरण आणि शिक्षकांचं कंत्राटीकरण याच्या विरोधात आवाज उठला का? तर नाही। नीट परीक्षेने गोंधळ पुढे आला, पण शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे गरीब माणसाला, लोअर मिडल क्लासला आणि मिडल क्लासला सुद्धा शिक्षण महाग झालेलं आहे। कुठनं आणणार पैसे? डॉक्टर करायचं, इंजिनियर करायचं, 5 लाख 7 लाख आणणार कुठनं? याच्या विरोधात कोणी बोलतही नाही आहेत। गेले 2 वर्ष सामील आहेत। उलट जे अशी कॉलेजेस चालवतात ते आता आमदार बनलेले आहेत।